त्यांचं गाणं लय फेमस आहे ती होटला ते सुरतेच छेडिता छान गाणं छान मला खूप आवडतं ते सूर निरागस होते वेगळे तुम्ही मिक्स करताय शांताबाई आणि त्याच्या पिक्चर मध्ये आहे ना ते दुसरे पंडितजी बघा ते त्यांचं नाव काय शंकर महादेवन शंकर नाही मुरलीधरन नाही हा शंकर देवल शंकर महादेवन तेच सांगतोय हा त्यांचं काय अच्छा ते महादेवन महादेवन नाही हे वेगळे मिक्सच त्या पिक्चर मध्ये ना ते गातात ना तेव्हा काजवे येतात काजवे हो ते छान सीन आहे ते गातात आणि काजवे येतात तसं नाही इथं एकाच माणसाच्या अंगात ती कला आहे कोणाच्यात माझ्यात तुम्ही कसं काय मी गायलं की काजवेच येतात हो पण ते चावत्यात काजवे नसतात ते मच्छर असतील नीट बघायचे तवाच म्हटलंय काजवेत की खाजवेत आपण साधी गोष्ट आहे नीट बघायचं ना लाईट लागली तर काजवा लाईट नाही लागली तर मच्छर साधी अच्छा ते नाही ना लक्षात राहत संध्याकाळी जनरली 7 नंतर मला पण काजवेच येतात 7 नंतर बसती ना मी काय रियाज आला रियाज बाबा रियाज येतो का रियाज येतो ना तो दोघं आले की बसतो आम्ही कोण रियाज आणि आमचा वॉचमन त्याचं नाव रियाज आहे दोघं आम्ही एकत्र बसतो रियाज बसता म्हणजे काय म्हणजे गाण्याचा रियाज कर तो ऐकायला बसतो गाणं अरे देवा नंदेश उपमा पण आलाय नंदेश उमप सर अच्छा मी यांच्याकडे कामाला होती वैतागून सोडलं बरं का यांच्याकडे कामाला होता वैतागून सोडलं का शांत बोलतच नाही पोवाड्यातच बोलते हो कसं हो पाणी आणायला सांगतात ते पण त्या पोवाड्यात कसं पाणी जरा तू आण वा काय आलाप घेतला कसला आलाप काय होते माझं मला माहिती काय तेच पाणी आण हा म्हणजे तिकीट लागलेलं असतं अच्छा ते होतं काय मग ते स्वयंपाक करत जायलाच नको यांना न्यायचंच नाही स्वयंपाकघरात पण येतात तिथं पण ते लढायला सुरूच आपली काय करतात आता आमटी बनवते जी जीर 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 जी जी जीर जी आमटी तू जीर टाक जी जीर 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 जी 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 काय शेवटचं हे जी म्हणजे ज्याचं खातो त्याचं नाव घ्यायला पाहिजे जी मराठी मी बरं हे ठीक आहे बरोबर चालेल ठीक आहे ह्यांची मिसेस पण अशीच सेम आहेत सेम गाण्यातच हो मी म्हटलं साहेब कुणीकडे गेलेत हा तर मला काय म्हणलं माहिती का साहेब निघाले स्टुडिओला साहेब निघाले स्टुडिओला गाडी घोड्यातून स्टुडिओत पोहोचले दारात जाऊन साहेब म्हणाले मित्र मी आलोय स्टुडिओतून आवाज आला आओ नंदू आओ गले लग जाओ ते म्हणले लाईट गेलेले अच्छा लाईट गेलेले असं अच्छा काय करावं हे कळना वा असं सगळं चाललं असं कंटाळून मी जॉब सोडून दिला रेश्मा पप्पी दे ना नाही हे गाणं आहे ना पप्पी दे ना गाणं हिच आहे ना नीट बोला तिकडे तुकडे काय बोलतो नाही पप्पी दे परला फेमस आहे ती मी हिच्याकडे पण कामाला होती यांच्याकडे पण कामाला होता पगारच देई नाही का 1 महिना झाला 2 महिना झाला एकच कारण काय कामावर जायला उशीर जायला वाट बघते रिक्षावाला शेवटी कंटाळली मी म्हटलं कोणी रिक्षाला बघूया तरी तर बाहेर बघायला गेले तर हीच रिक्षात बसली स्वतःची रिक्षा स्वतःच चालवती अच्छा मग असं झालं पण बाईंना ऍसिडिटीचा त्रास आहे ऍसिडिटीचा कसं काय ते म्हणतात ना गाण्यात हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी मला जिलजीरा पाजल का जलजीरा पाजाल का जंजिरा दाखवाल का वेगळं आहे ते अच्छा असं मला वाटलं की अरे तुम्ही बेला शिंदेच्या बहीण ना हो पुण्याच्या ना तुम्ही हो स्वारगेटला राहता नाही कोथरूड नाही हा कोथरूड हा हो मी भोसरीची
तिथे राहता तुम्ही. हा मी तिथे राहते ना. अच्छा, मला यांच्यासाठी गाणं बोलायचे. यांच्यासाठी तुम्हाला गाणं बोलायचंय. बोलायचंय. बरं, गाणं बोलायचंय. हा, बोला. त्या गाणं. म्हणतात मी बोलती. वा वा, काय अदा आहे तुमची. हा म्हणू. आली बेला शेंडेची बहीण आली. आली बेला शेंडेची बहीण आली. आली बेला शेंडेची बहीण. वा वा, पुढे वा, कात्रा. आली बेला शेंडेची बहीण आली. आली शेंडा कोणता ग. काय आली बेला आली पेला. पेला कोणसा बोलले तू. पेला कोणसा बोलले. आलं बेला असं होतं ते. आलं बेला. अच्छा अच्छा. कोणता झेंडा घेऊ इथपत गेला. छान छान, मस्त. शांताबाई तुम्ही गायलात आणि तुमच्यामुळे एक माहोल क्रिएट झाला. पण ऑडियन्स बघितले का, काय एन्जॉय करत होते ऑडियन्स. तुम्हाला इतकं आवडलं, तुम्ही प्रत्येक वेळेला नाचत होतात. हे गाणं शांताबाई इतकं आवडतं तुम्हाला, इतके फॅन आहात. शांताबाई गाण्याच्या विरोधात आहे मी. विरोधात आहात. हे गाणं बंद झालं पाहिजे. का. पहिला शूट सांगतो, हे गाणं बंद करा. का पण हे वाईट परिणाम होऊन राहिलेले. मग तुम्ही नाचता कशाला मग. मी दुःख विसरण्यासाठी नाचतोय. मी दुःख विसरण्यासाठी नाचता. काय वाईट काय परिणाम होतो याच्यामुळे. एक मिनिट काका, दुसरं सांगा त्यांना काय बोलायचंय ते. हे गाणं बंद झालं पाहिजे पहिल्यांदा. काय प्रॉब्लेम आहे. मी झेलले प्रॉब्लेम. काय झेलले प्रॉब्लेममुळे. काय झेलले प्रॉब्लेम. कुठेही तुम्ही वाचवता गाणं, याला काय अर्थ आहे काय. प्रसंग. माझी मिसेस माझी आशू मध्ये भरती होती. कुठं. आशू मध्ये. ICU. लास्ट स्टेजला. अरे जेवा. लास्ट स्टेजला बाई आहे. हा. आणि त्या वॉर्डरोब बॉयने तिथे गाणं लावलं ते. कोणी. तो वॉर्डरोब बॉय जो राहतो. वॉर्ड बॉय. हा, तो वॉर्ड बॉयनी गाणं लावलं. शांताबाईंनी सगळे डॉक्टर तिथं नाचायला लागले त्याच्यावरती. याला काय अर्थ आहे का. हे सिस्टम आहे का सांगा. सॉरी, हे बघा, एक डॉक्टर म्हणून मी माफी मागतो की अशा लास्ट स्टेजला असताना त्यांनी नाचायला नव्हतं पाहिजे होतं डॉक्टर. अरे बाबा, डॉक्टर नसले त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेमच नाही आहे मला. मग ती माझी लास्टची बायको उठून बसली, ती नाचायला लागली. आता काय करणार आहे यार. मग. अरे मग माझे तर सगळे प्लॅन फेल झाले ना बाबा. आता येणार आहे महेश तुमच्याकडे. तुम्हालाही मला तोच प्रश्न विचारायचा आहे की आयुष्यात लक्षात राहिलेली एखादी दाद, एखादा प्रसंग. 2-3 आहेत शेअर केले तर. प्लीज. एक अद्वितीय आपल्या गुरुकडनं जी दाद मिळते ती हो. विलक्षण असते. अभिषेकी बुवा खूप अबोल होते. अच्छा. तर मला असं आठवतं की एकदा रियाज संपल्यानंतर मला त्यांनी बोलावून घेतलं, महेश इकडे या. आता जे बेसिक राग असतात, यमन, भू, बागेश्री, यांचा चांगला रियाज करा आणि मास्टरी मिळवा. आणि तेव्हा मला कळालं नाही काय झालं. मी हो म्हटलो, नमस्कार करून गेलो. मग स्कूटरची किक मारून जात असताना मला लक्षात आलं की अरे अभिषेकी बुवांनी म्हटलं आहे की रियाज करा आणि मास्टरी मिळवा. तर मास्टरी मिळवण्याचे मी काबिलियतचा त्यांना वाटतो. माझ्यासाठी ही सगळ्यात अद्वितीय अशी दाद. मी मराठी, झी मराठी.